महायुतीतील घटक पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली। या चर्चेत अजित पवार यांचं पद नेमकं कुणाला द्यायचं यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते तसेच घटक पक्षांच्या भावना लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं। कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचा समतोल राखत योग्य तो निर्णय घेतला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आराम से सर, जो सर क्या मंत्रणा हुई सर? मंत्रणा क्या चीजें हुई सर? मीटिंग में क्या हुआ सर? 2 मिनट बाहर है ना सर? सर 2 मिनट बोला 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 सर 2 मिनट बोला ये 2 मिनट बाहर बोल रहे सर 1 मिनिट बाहेर या ना। अंतिम संस्कार बोलू दे। बोला सर। परवा या दुःखद घटनेनंतर कोणालाच भेटत नाही काल सर बाहेर माननीय मुख्यमंत्री ट्रान्सफर लिहिले ना बाबा। स्वाभाविक आहे, एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते, उपमुख्यमंत्री ही जागा मान्य अजितदादाकडे होती। त्या जागेच्या उद्याच्याला आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे, म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही या आमच्या पक्षाचा महत्त्वाचा एक योगदान होता, त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, सगळ्या बाबतीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचा आहे, एवढा आम्ही त्यांना हिंदी में बता दीजिए एक बार। हिंदी में जानना चाहेंगे क्या मीटिंग में क्या लेकर हुआ? मीटिंग में क्या चीजें हुई सर? नेत्र पवार यांना उपमुख्यमंत्री दादा तू थांब मुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीकडे आता। अरे तू बोल सगळा बोलिए अजित पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला त्या जागेवर बसवायचा पक्षाचा निर्णय, पण हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनभावनेच्या सोबत आमच्या आमदारांचा भावनेच्या आणि आमची स्वतःची पण भावना आहे, असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतो आहे, कार्याध्यक्ष म्हणून बोलतो असं नाही, माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू। कुठेही असा विषय आलेला नाही, कारण काय आहे, आज अजूनही राजकीय शोक आहे, आज 3रा दिवस आहे, तिथे त्यांच्या काही घरचाही कार्यक्रम चालू आहे, तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला त्यांच्या परिवारची, पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा वहिनी आहे, त्यांच्याशी पण बोलावं लागेल, आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत, पण आजच्या दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे। आणि मी हे पण परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे। हिंदी में जानना चाहेंगे आज के मीटिंग को लेकर मुख्यमंत्री के साथ क्या चर्चाएं हुई सर? हिंदी में बताइए सर, हिंदी में बताइए। हाँ सर, दोनों राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाबद्दल